प्रभाग क्रमांक 10 चे नवनिर्वाचित नगरसेवक विश्वासप्पा नागरे हे प्रभागातील जनतेसाठी संकट काळात धावून येत असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले। दरम्यान आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये नाशिक मनपा आयुक्त यांच्या नवीन उपक्रम सुरू झाल्यामुळे प्रभागात नगरसेवक विश्वासप्पा नागरे यांनी स्वतः पायी फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। तसेच संबंधित मनपा अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून समस्या लवकरात लवकर सोडून देण्याच्या सूचना केल्या। शिवाय उन्नत नाशिक उपक्रमामुळे नंदिनी नदी उकारल्यामुळे पावसाळ्यात पिंपळगाव बहुला परिसरातील कोळीवाडा येथे नंदिनी नदीलगत असलेल्या स्थानिक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते। या घटनेची नगरसेवक विश्वासप्पा नागरे यांनी तात्काळ दखल घेत मनपा आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महापौर हिमगौरी आडके आहेर यांच्यासह अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून पाहणी करून अनेक वर्षांपासून संबंधित भागात संरक्षण भिंत नसल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी जाण्याच्या समस्या वारंवार उद्भवत होत्या। मात्र नगरसेवक विश्वासप्पा नागरे यांनी सतत पाठपुरावा करून परिसरात संरक्षक भिंत मंजूर केली आहे। तसेच पिंपळगाव बहुला येथील वासाळी रोडवर गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुलावर नव्या पुलाची उभारणी करण्यासाठी देखील नागरे यांनी पाठपुरावा केलाय। एकंदरीतच प्रभागात जनतेच्या अनेक समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी विश्वासप्पा नागरे हे सदैव तत्पर असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे नागरिकांच्या स्तुतीमधून विश्वासप्पा नागरे यांचे नाव वेळोवेळी ऐकायला मिळत आहे। आपले आता नवचित्त नगरसेवक विश्वासप्पा नागरे आपल्या परिसरात आता त्यांनी राऊंड मारलेला आहे। त्यांनी आमची विचारपूस केली की पाण्याची व्यवस्था वगैरे सगळं काही आहे का, येते का, घंटा गाडी वेळेवर येते का, पाणी वेळेवर येतंय का। आम्ही त्यांना सगळे आमच्या समस्या सांगितल्या की सगळे वेळेवर येतंय, परंतु आमचे एकच आप्पांना किंवा नगरपालिकेच्या लोकांनी एवढंच लक्ष केंद्रित हवंय की आम्हाला एक इथं जे पाणी इकडचं पाणी सातमावलीचं पाणी इकडचं जे पाणी येतं आम्हाला इथं एक जाळी बसून ते पाणी फक्त इकडच्या चेंबर मध्ये पावसाळी गटारचं पाणी इकडं आम्हाला तेवढं करून द्यावं, एवढी आमची आणि पावसाळी जी गटार आहे ती गटार साफ केली गेली पाहिजे हे आमचं एवढं मागणी आहे। तर यापुढची नगरसेवक पण आता माधुरीताई बोलकर होत्या, आता समाधान भाऊ देवरे, विश्वासप्पा नागरे आलेले आहेत आता। हो, चांगलं काम आता बघा आता केलंय। आमचा सिमेंट कॉन्क्रीट जो आमची मागणी होती ती त्यांनी आम्हाला पूर्वता करून दिली। सीमाताई हिरेंनी असा नवीन नगरसेवकांनी ते आमचा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता सहकार्य करून दिलं त्यांनी आम्हाला। फक्त आमची एवढीच अपेक्षा की आम्हाला नदीला पाणी आलं तर इथपर्यंत आलं आणि बाकीचं पाणी गेलं तर कोणाच्या थोडेसे काही असले भांडे थोडे पाय गेले वाहून तेच काही नाही, पण विश्वास आपण नदी थोडीशी उकळून घेतल्यामुळं ना थोडं पाणी कमी आलं तर जर या वर्षी जर नदी उकळली नसती तर पाणी तिकडे चौकात असतं आणि हे सगळे जण यांचं ना काही खरं नव्हतं। याच्या आंधीला जर निवडून आले यांनी काहीच केलं नाही, हे पहिल्यांदाच आले हे लगेच गावासाठी धावायला लागले। याच्या आंधीला नगरसेवक येऊन गेले, काहीच केलं नाही। ते गावामध्ये तोंड दाखवायला येत नव्हते, सांगायला गेले का ते म्हणायचे का आम्हाला काय सांगता। त्याच्यामुळे कसं त्यांचं नाव घेतलं तर त्यांना मिरची लागती, त्याच्यामुळे विश्वास आपणच आमच्यासाठी धाव घेतली। नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात।